याचे जे शब्द वापरतात आपल्या मीडिया समोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे। किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे। सगळी माहिती घेऊनच त्याच्यावर बोलणं योग्य होईल। मी पहिले माहिती घेतो काय घडलंय, कोणीही बोलायला अशा प्रकारे माहिती देणं योग्य नाही। पण या घटनेची मला बिलकुल माहिती नाही। आपल्याला माहिती आहे मी नागपूरहून आलो आता प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही। कल्पना घेऊन मग होईल। अरे भाई कशाला बस झाला ना आता। तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं। बोललो ना भाई, आता किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत। चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोल। चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला। जरा माझं हे बघू नका तुम्ही, आता करताय हे भाई। बस ना, बंद कर ना आता, बंद कर। नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे ना। तुम्ही काय मला सांगितलंय मी हॅलो इज्जत करतो, इज्जत करा सांगतोय बरं। तुम्ही उगाच तुम्ही घे रेकॉर्ड कर। इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला जेवायला देतोय काय। उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण ते बोला लिहायचं तर लिहा रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। काय बोलू दे, अरे काय बोलू दे। येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला आला तर मारणार होता। रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार। मी याआधी 5 लोकांना ठार केलंय। माझ्या विरोधात कोणी आंदोलन केलं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन अशी जाहीर धमकी दिल्यानंतर आता खासदार संजय दिना पाटलानं पत्रकारांना धमकी दिली आहे। तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन, हे कॅमेराज रेकॉर्ड करा। तुम्ही उगाच माझ्या नादी लागू नका, हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय। तुम्हाला काय करायचं ते करा अशी धमकी संजय दिना पाटलानं दिली आहे। खासदार संजय दिना पाटील गद्दारी करून फुटले आणि सत्तेत काय गेले हे तर लगेच माजले। सत्तेत जाऊन संजय पाटलाला केवळ 48 तासच झालेत। 48 तासातच हा गुंड पत्रकारांना मारण्याची धमकी देतोय। हा गुंड सर्वसामान्यांसोबत काय करत असेल, मतदारसंघातील लोकांना हा गुंड खासदार कशी वागणूक देत असेल असा प्रश्नच या ठिकाणी निर्माण झालाय। हा गुंड खासदार का माजलाय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। संजय दिना पाटील हा गावगुंड सारखा धमकी देणारा 2014 पासून घरी बसलेला। त्याला 2024 मध्ये उद्धव ठाकरेंनी लोकसभेसाठी उमेदवारी दिली आणि हा गुंड निवडूनही आला। 10 वर्ष घरी बसल्यानंतर उद्धव ठाकरेंमुळे खासदार झाल्यानंतर संजय दिना पाटलाची काहीच निष्ठा राहिली नाही। हा गुंड अवघ्या 2 वर्षातच पक्षाची निष्ठा विसरून थेट सत्तेत गेला आणि मुलगी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिली। सत्तेत जाताच हा गुंड आपली मूळ गुंडगिरीची भाषा बोलायला सुरुवात करतो। संजय दिना पाटलानं केवळ 5 जणांच्या हत्येची कबुलीच दिली नाही, तर माझ्या विरोधात कुणी आंदोलन केलं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन अशी धमकी दिली। एक लोकप्रतिनिधी जर आंदोलकांवर बॉम्ब टाकण्याची धमकी देत असेल तर हा खरंच लोकप्रतिनिधी म्हणायचा का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। बॉम्ब टाकण्याची धमकी देणाऱ्या गुंडावर कारवाई कधी करण्यात येणार असंही आता विचारलं जात आहे। कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना मारण्याची धमकी देत तो थेट म्हणतो की पोलिसांकडे जाऊन तक्रार करा, ही धमकी मी तुम्हाला इथं पोलिसांसमोरच देतोय। जर हा गुंड पत्रकारांना अशी धमकी देत असेल तर मतदारसंघातील नागरिकांना कशी वागणूक देत असेल। मुंबईत झालेल्या आतापर्यंतच्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये संजय दिना पाटलाचा हात आहे का याचा तपास आता पोलिसांनी केला पाहिजे अशी मागणी करण्यात येते। अरे भाई कशाला बस झाला ना आता। तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं। बोललो ना भाई, आता किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत। चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू। चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला। जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय हे भाई। बस ना, बंद कर ना आता, बंद कर। नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे ना। तुम्ही काय मला सांगितलंय मी हॅलो इज्जत करतो, इज्जत करा सांगतोय बरं। तुम्ही उगाच घे रेकॉर्ड कर। इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला जेवायला देतोय काय। उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण जे बोला लिहायचं तर लिहा रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही। हा अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। काय बोलू दे, अरे काय बोलू दे।
येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार आता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा खासदार असून अशी भाषा खरंच शोभते का असा प्रश्नही आता निर्माण झालाय. सत्ताधारी आता संजय दिना पाटलाचा बचाव करताना दिसत आहेत. हाच संजय जर ठाकरे गटात असता आणि त्यांना अशी वक्तव्य केली असती, अशी धमकी दिली असती, तर सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत आंदोलनं सुरू केली असती, संजयच्या राजीनाम्याची मागणी केली असती. पण संजय सत्तेत सहभागी होताच त्याला सुरक्षाही मिळाली आणि आता पाठराखण करण्यासाठी नेतेही दिमतीला. संजय दिना पाटलाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांना विचारलं असता त्यांनी मला याबाबत माहिती नाही असं म्हटलं. मी प्रवासात होतो, लवकरच याबाबत सविस्तर माहिती घेऊन बोलतो असं म्हणालेत. सगळी माहिती घेऊनच त्याच्यावर बोलणं योग्य होईल. मी पहिले माहिती घेतो काय घडलंय. कोणीही कोणालाही अशा प्रकारे धमकी देणं योग्य नाही. पण या घटनेची मला बिलकुल माहिती नाही. आपल्याला माहिती आहे मी नागपूरहून आलो आहे आता प्रवासात असल्यामुळे मला याची काही कल्पना नाही. कल्पना घेऊन मग बोलतो. संजयने दिलेल्या धमकीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील प्रतिक्रिया दिली. संजय पाटलांच्या विधानाची माहिती घेतो. पत्रकारांबाबत कोणताही राग संजय पाटलांच्या मनात नाही. त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली नसेल असं शिंदे म्हणाले. याचे जे शब्द वापरतात आपल्या मीडिया समोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे. त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये. आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांच्या अपमानजनक तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करू. म्हणून मी सांगतो त्यांनी तशीच भावना व्यक्त केलेली आहे. तर मी आपल्याला एवढंच सांगतो की जे लोक आता संजय दिना पाटील यांनी माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या, पत्रकारांचा अपमान मला करायचा नव्हता बिलकुल, परंतु जे दररोज त्यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य करतायत, त्यांच्या घरातल्या परिवाराच्या बाबतीमध्ये वक्तव्य करतात, हे अतिशय निंदनीय आहे. हे आता कुठली पातळी आहे? किती दिवस तुम्ही बघताय? अगदी 2022 पासून आपण काय भाषा काय लोक वापरतायत? म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं हे किती आणि पत्रकारांच्या समोर आणि दोन कटी म्हणायचं, अरे काय हे? सत्तेत गेल्यावर नेत्यांनी कोणतंही वक्तव्य केलं, कुणालाही धमकी दिली तरी सर्व माप असल्याचंच दिसून येतं. आता या गुंडगिरीची भाषा करणाऱ्या खासदारावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.